या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी सरस्वती मातेच्या फोटोच्या बाजूला जो फोटो आहे त्यांचं नाव आहे श्री दीनदयालजी उपाध्याय। एकात्म मानवतावाद म्हणजे सगळ्या माणसांमध्ये एकच परमात्म्याचं स्वरूप आहे असा भाव समाजामध्ये देणारे श्री दीनदयालजी उपाध्याय यांची आज जयंती आहे। मी मंचावर उपस्थित आपल्या विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य श्री गवले सर, त्याचप्रमाणे पर्यवेक्षक श्री तायडे सर आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री मुकेशजी भवर सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी सरस्वती मातेचं पूजन करून आणि दीनदयाल दीप ज्योति परम ज्योति, दीप ज्योति परम ज्योति, दीप ज्योति जनार्दन, दीपो हरतु दीप ज्योति। या महान विभूतीचं स्मरण आणि त्यांच्याविषयीची माहिती ऐकण्यासाठी आपण इथे बसलेलो आहोत। आज या गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये जो बदल आपल्या देशामध्ये आपल्याला दिसतोय त्याची सुरुवात फार पूर्वी एका विचाराने झाली। जनता पार्टी नावाची एक राजकीय संघटना ज्यावेळेस स्थापन झाली त्याचे संस्थापक म्हणून दीनदयालजी उपाध्याय यांच्या नावाची आवर्जून चर्चा केली जाते। त्याच विचाराचा एक वारसा घेऊन आज आपल्या देशामध्ये अनेक बदल, सकारात्मक बदल हे आपल्याला आज दिसत आहे। त्यांच्या विचारावर अधिक प्रकाश टाकण्याकरता म्हणून आपल्या विद्यालयातील इंग्रजी आणि इतिहास विषयाचे आदर्श शिक्षक श्री मुकेशजी भवर सर या ठिकाणी आहेत। मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी। ज्यांची जयंती साजरी करत आहोत असे पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या प्रतिमेला मी सर्वप्रथम या ठिकाणी अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले विद्यालयाचे प्राचार्य माननीय सतीजी गवले सर, पर्यवेक्षक माननीय तांडे सर, पर्यवेक्षक माननीय तायडे सर, समोर बसलेले माझे शिक्षक बंधू भगिनी आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ज्या व्यक्तीबद्दल थोडंफार जे काही मी बोलणार आहे त्यांचे जे विचार आहे ते आपल्याला समजण्यासाठी थोडे अवघड जातील, कारण आपला विद्यार्थी स्तर आहे। आजची जी जयंती आपण साजरी करत आहोत पंडित दीनदयालजी उपाध्याय हे एकदम साधं जीवन जगणारं व्यक्तिमत्व होतं। साधारण आणि उच्च विचार आपण ज्याला म्हणतो। यांचा जन्म 25 सप्टेंबर 1916 मध्ये झाला। कोणत्या घरामध्ये आणि कोणत्या वातावरणामध्ये आपला जन्म होतो, जसं की म्हणतात की बाळाचे पाय हे पाळण्यात दिसतात, त्याचप्रमाणे पंडित दीनदयाल उपाध्याय हे कुशाग्र बुद्धिमत्तेचे असं व्यक्तिमत्व होतं। त्यांच्याबद्दल अधिक सांगायचं म्हणलं तर ते राजनीतिक तज्ज्ञ तर होतेच, समाजसेवक होतेच, अर्थतज्ञ सुद्धा ते होते। भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारताची अर्थव्यवस्था कशा प्रकारची असली पाहिजे यामध्ये अनेक नेत्यांचं भारतामध्ये मतभेद होतं, परंतु भांडवलवाद, साम्यवाद आणि साम्राज्यवाद
साम्राज्यवाद हा एक वेगळा विषय आहे. भांडवलवाद मध्ये सुद्धा ज्यांच्याकडे संपत्तीची मालकी असते ते अधिक श्रीमंत होतात आणि जे गरीब आहेत ते अधिक गरीब होतात. म्हणून कार्ल मार्क्स याने साम्यवादाची कल्पना समोर आणली. साम्यवाद सुद्धा समाजामध्ये योग्य प्रकारे त्या ठिकाणी काम करू शकला नाही. म्हणून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचं म्हणणं असं होतं की एकात्म मानवतावाद, माननीय दंडे सरांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे, एकात्म मानवतावाद म्हणजे शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या चारही अंगाचा या ठिकाणी विकास झाला पाहिजे. परंतु पाश्चात्य संस्कृतीमध्ये आत्म्याला त्या ठिकाणी मान्यता नाही. आपण चारही अंगाला या ठिकाणी मान्यता दिली पाहिजे. आज पाश्चात्य संस्कृतीमध्ये विकास आहे, समृद्धी आहे, परंतु त्या ठिकाणी जे लोक राहतात ते सुखी नाही. याचं कारण या ठिकाणी सांगता येईल. पंडित दीनदयाळ यांच्या म्हणण्यानुसार हे चारही पुरुषार्थ याचा विकास त्यांच्यामध्ये झालेला नाही. आज आपण पाहतो भारत या ठिकाणी एकात्म मानव दर्शनाचा संदेश पूर्ण जगाला देत आहे. ग्लोबलायझेशन झालेलं आहे. आपण नव्या वर्गामध्ये शिकलेलो आहे इतिहासामध्ये. ग्लोबलायझेशन म्हणजे संपूर्ण जग एक बाजारपेठ. आपण कोणत्याही ठिकाणी जाऊन आपली बाजारपेठ स्थापन करू शकतो. परंतु जगाच्या पाठीवर अमेरिकासारखा देश आपल्या आर्थिक समृद्धीच्या भरोशावर, साम्राज्यवादाच्या भरोशावर जगाच्या पाठीवर अनेक देशावर आपला त्या ठिकाणी जोर लावण्याचा प्रयत्न करत आहे. आपले म्हणणे त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करत आहे. आत्ताचं उदाहरण या ठिकाणी आपण घेऊ शकतो. टॅरिफ वॉर तर आपल्यावर लावलेलाच आहे. 50% कर म्हणजे भारतातून अमेरिकेमध्ये जाणाऱ्या वस्तूवर 50% कर लावला गेला. म्हणजे भारतातून 1,000 रुपयाची वस्तू जर अमेरिकेत गेली तर 1500 रुपयामध्ये ते विकले जाईल. आणि एवढ्या महागाच्या वस्तू भारतातून गेल्यानंतर कोण घेणार? अशा प्रकारचा टॅरिफ लावणं याचं कारण असं आहे की भारतीय अर्थव्यवस्था आज 3ऱ्या क्रमांकावर आहे. आणि अमेरिकेला सुद्धा माहिती आहे की भारत अशाच प्रकारे समोर जात राहिला तो एक दिवस या ठिकाणी महासत्ता होईल. एवढे करून सुद्धा या ठिकाणी आपण या अमेरिकेला प्रत्युत्तर दिलं. जे की पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी आपल्याला सांगितलेला मंत्र आहे तो म्हणजे स्वदेशी. स्वदेशीचा या ठिकाणी आपल्याला प्रचार आणि प्रसार करायचा आहे. आपण टॅरिफ वॉरला सुद्धा या ठिकाणी प्रत्युत्तर दिलं आणि स्वदेशी वस्तूंवरचा कर या ठिकाणी कमी केला. काल परवाच्या जर आपण बातम्या ऐकला असेल तर जे क्षेत्र आहे ज्यांच्यावर कर कमी केलेला आहे, जीएसटी कमी केलेली आहे, ते क्षेत्र आज त्या ठिकाणी उभारी देत आहे. उदाहरणार्थ मोटर हे क्षेत्र या 4 वर्षामध्ये कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर मारुतीचे असो की टाटाचे असो गाड्यांचं उत्पादन आणि विक्री या ठिकाणी सुरू आहे. हे कशाचं फलित आहे तर स्वदेशीचा पुरस्कार या ठिकाणी आपण करत आहोत, जे की पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सांगितलेला मंत्र होता. आणि स्वदेशीचा प्रचार आणि प्रसार आपल्याला करणे अत्यंत आवश्यक आहे. एवढे करून अमेरिका थांबली नाही. अमेरिकेनं त्या ठिकाणी दुसरं शस्त्र काढलं. या ठिकाणी एक HP नावाचं या ठिकाणी विजा त्यांनी आपल्या भारतीय तरुणांवर म्हणजे जे भारतातून अमेरिकेमध्ये जातात, व्यवसाय करतात, त्यांना आता अमेरिकेमध्ये जाण्यासाठी 88 लाख रुपये द्यावे लागणार आहे. फक्त विजा तिथे गेल्यानंतर काम केल्यानंतर वेगळा त्यांचा पेमेंट राहील, परंतु अगोदरच त्यांना 88 लाख रुपये विजा म्हणून पे करावं लागणार आहे. आणि हे 21 तारखेपर्यंतच करावं लागणार होतं, 21 सप्टेंबरपर्यंत. आपल्या भारतातील अनेक तरुण हे नवरात्रीच्या निमित्त भारतामध्ये आले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या ठिकाणी घोषणा केली की तुम्ही 21 सप्टेंबरच्या अगोदर जर भारतात वापस आले नाही तर तुम्हाला एका दिवसासाठी का होईना 88 लाख रुपये पे करावे लागतील. बिचारे ते तरुण भारतामध्ये आले होते. काही तरुण विमानतळावरच होते, त्यांना बातमी कळाली
असे तरुण परत अमेरिकेला वळाले, वापस गेले. कारण काय, तर त्यांना 88 लाख रुपये भरावे लागणार होते. तर अशा प्रकारचा जो मुद्दाम भाव आहे अमेरिकेकडे, अशा प्रकारचं साम्राज्यवाद आपल्याला कोणत्याही राष्ट्रावर लादायचं नाही आहे. आपल्याला समृद्धीकडे जायचं आहे, महाशक्तीकडे जायचं आहे, विकासाकडे जायचं आहे. परंतु कोणत्याही राष्ट्राला या ठिकाणी खाली पाहणे किंवा त्या राष्ट्राचा विकास न होणे अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये नाही आहे. म्हणून सर्व विश्वाची माझे घरं या संकल्पनेतून आपल्याला समोर जायचं आहे. ही संकल्पना आपल्या सगळ्यांच्या समोर असली पाहिजे. म्हणून भारत स्वतंत्र झाल्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये 9वीच्या पुस्तकामध्ये एखादा विद्यार्थी सांगू शकतो का आपण कोणती अर्थव्यवस्था स्वीकारली आहे? 9वीचा एखादा विद्यार्थी सांगू शकतो? 9वीच्या पुस्तकामध्ये आहे किंवा 10वीचा विद्यार्थी गेल्या वर्षी आपण शिकलेलो आहोत की भारताने कोणती अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. आपलं सगळ्यांचं याकडे लक्ष असलं पाहिजे. आपण भावी पिढीचे तरुण आहोत, पूर्ण भारत आपल्या हातावर येणारा. तर दीनदयाल उपाध्याय यांनी सांगितल्याप्रमाणे आपण एकात्म मानवतावाद म्हणजे जे 4 पुरुषार्थ आहे, धर्म मोक्ष अर्थ काम आणि शरीर मन बुद्धी आणि आत्मा, याचा विकास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर स्वदेशीचा प्रचार करता करताच या ठिकाणी त्यांनी जनसंघामध्ये राजनीतीमध्ये त्यांचा प्रवेश त्या ठिकाणी झाला. जनसंघ म्हणजे आताचा भारतीय जनता पार्टी. जनसंघाचे जेव्हा स्थापना झाली तेव्हा भारतीय जनता पार्टी नव्हती, ती आता तयार झालेली आहे. भारतीय जनता पार्टीचा जो विकास झालेला आहे हे पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या यांच्यासारखे जे अनेक पुरुष आहेत त्यांचे जे विचार आहे त्यांच्या विचारातून प्रेरणातून भारतीय जनता पार्टी एवढ्या मोठ्या पदावर म्हणजे पंतप्रधान पदावर या ठिकाणी विराजमान झालेली आहे, आपण पाहू शकतो. तर या ठिकाणी स्वदेशीचा आपण स्वीकार करायचा आहे आणि 4 स्तरावर जे शरीर मन बुद्धी आणि आत्मा आहे याचा विकास सुद्धा आपल्याला करायचा आहे. भारतीय जनसंघानंतर भारतीय जनता पार्टीचा विकास या ठिकाणी झालेला आहेच, परंतु या ठिकाणी भारतीय जनसंघाचं काम करत असताना माननीय दंडे सरांनी सांगितलं आहे की त्यांनी पार्टीचं सुद्धा अध्यक्षपद आणि भारतीय जनसंघाचं सुद्धा अध्यक्षपद स्वीकारलं, परंतु नियतीला काही वेगळंच त्या ठिकाणी मान्य होतं. या ठिकाणी चांगले काम करत असताना पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे जे विचार होते पुस्तकी रूपात या ठिकाणी छापले गेलेले नाही, ते वेगवेगळ्या भाषणातून आपल्याला ऐकायला मिळतात. त्यांचे विचार आपण या ठिकाणी यूट्यूबवर सुद्धा पाहू शकतो. त्यांचे विचार भावी समाजाला, भावी भारतातील पिढीला या ठिकाणी प्रेरणादायी ठरू शकतात. म्हणून त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी आवाहन करेन की पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं जीवनचरित्र आपण एकदा तरी वाचलं पाहिजे आणि त्यांच्या जीवनचरित्राच्या पावलावर आपण या ठिकाणी पाऊल ठेवून समोरचं आपला जो मार्गक्रमण आहे तो केला पाहिजे की जेणेकरून आपल्या भारताचा विकास होईल, आपल्या भारताच्या तरुण पिढीचा या ठिकाणी विकास होईल, जेणेकरून आपल्या संपूर्ण संस्कृतीला आपण या ठिकाणी समोर देऊ शकतो. तर जास्त काही या ठिकाणी मी सांगणार नाही. या सगळ्या विचारांना आपण या ठिकाणी पुढे न्यायचं आहे. एवढंच या ठिकाणी आपल्या पंडित दीनदयाल यांच्या जयंतीनिमित्त आपण या त्यांच्या कामाला जर आपण पुढे नेलो तर त्या ठिकाणी त्यांची जयंती आपण साजरी केली, सार्थकी झाली, एवढं या ठिकाणी आपण करू शकू. तर एवढे बोलून मी माझी भाषण या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय भारत. आपण सर्व खूप भाग्यवान आहोत. इतक्या कमी वयामध्ये तुम्हाला सगळ्यांना आज एवढ्या महान व्यक्तीविषयी ऐकण्याची संधी मिळाली. आपलं हे जे विद्यालय आहे आदर्श विद्यालय, याचं जर पत्ता लिहायचं काम पडलं तर आदर्श विद्यालय चिखली दीनदयाल नगर असं लिहावं लागतं. 1956 साली ज्यावेळेस आपल्या शाळेची स्थापना झाली तर या नगराला नाव सुद्धा या विचारधारेच्या ज्या विचारधारेवर ही संस्था चालणार आहे त्या विचारधारेचे पुरस्कर्ते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या नावाने या नगराची स्थापना या ठिकाणी झालेली.
आपल्याला माहिती पाहिजे आपल्या विद्यालयाचा पत्ता लिहिताना आपल्याला पंडित दीनदयालजी उपाध्याय नगर, थोडक्यात दीनदयाल नगर असं लिहावं लागतं. इतके महान व्यक्ती, परंतु असं म्हणतात की जे प्रसिद्धीपरान्मुख असतात त्यांना प्रसिद्धीची हाव नसते. असे केवळ कार्य करतात, परंतु ते कार्य समाजासमोर आलं पाहिजे. म्हणून यावर्षी विशेष राज्य सरकारने एक पत्रक काढून प्रत्येक शाळेमध्ये हा कार्यक्रम झाला पाहिजे. म्हणून आज सगळ्या शाळांमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. श्री मुकेश पवार सर हे उत्तम वक्ते आहेत. त्यांनी हा विचार आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवलेला आहे. वेळेवर आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी आमची विनंती मान्य केली. त्याबद्दल मी आदर्श विद्यालयाच्या वतीने, प्रशासनाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. मी सरांनाही विनंती केली होती की अध्यक्ष भाषण आपण करावं, परंतु वेळ झालेला आहे आणि सरांनी सगळे मुद्दे त्यामध्ये कव्हर केलेले आहेत. त्यामुळे सरांनी सांगितलं की नाही, अध्यक्ष भाषण हेच अध्यक्ष प्रमुख वक्त्याचं भाषण समजून आजचा कार्यक्रम आपण संपवूया. यानंतर आपला रेग्युलर पिरियड होईल. थोडा वेळ प्रत्येक पिरियडमधला आपण